आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुधा। महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। जळगावातील पारोळा तालुक्यामध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे। 53 लाख रुपयांची विमाची रक्कम हडपण्यासाठी एका कापूस व्यापारी असलेल्या दाजीने सख्या मेहुणाचा खून केल्याची घटना समोर आली। या प्रकरणी पारोळा पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या दाजीला अटक केली आहे। या खुनाचे नेमके कारणही समोर आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव पारोळा पोलीस ठाण्यात एका आकस्मिक अपघाताची नोंद करण्यात आली होती। एका दुचाकी चालकाचा अपघातात निधन झाल्याने नमूद करण्यात आले होते। समाधान शिवाजी पाटील असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। ते धुळ्यातील फागणे या ठिकाणी राहतात। यानंतर पोलिसांना या घटनेमागे काहीतरी संशय आला आणि त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली। यानंतर पोलिसांनी समाधानचा अपघात झालेल्या घटनास्थळी धाव घेतली। यावेळी त्यांना एक दुचाकी आढळली, मात्र ती दुचाकी सुस्थितीत होती। त्यानंतर पोलिसांनी समाधान पाटील याची आई आणि बहिणीची चौकशी केली। त्यावेळी पोलिसांना एक महत्त्वाची माहिती सापडली। समाधान पाटील याला दुचाकी चालवता येत नव्हती, तसेच तो अपंग असल्याचंही समोर आलं। यानंतर पोलिसांनी आपले सूत्र फिरवले आणि नेमकं काय घडलं याचा शोध घेत दोघांना ताब्यात घेतलं। या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला। या घटनेत समाधान यांचा खून झाल्याचं समोर आलं। हा खून त्याच्या बहिणीचा नवरा म्हणजे दाजी असलेल्या संदीप भालचंद्र पाटील यानेच केल्याचं निष्पन्न झालं। यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला। आरोपी संदीप पाटील आणि चंद्रदीप पाटील यांनी समाधानला स्कूटीवर बसून धुळे जळगाव रोडवर नेले। यानंतर अंधाराचा फायदा घेत त्यांनी लोखंडी रॉडने समाधानच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला। त्यानंतर हा अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला। समाधान पाटील हा अशिक्षित होता, तो कुठेही नोकरी करत नव्हता, पण त्याच्या नावे LICच्या 3 आणि इतर खासगी कंपन्यांच्या 2 अशा एकूण 53 लाख रुपयांच्या विमा पॉलिसी काढल्या होत्या। ही रक्कम लाटण्याच्या उद्देशाने संदीप पाटील यांनी त्यांचा खून केल्याचं निष्पन्न झालं। पारोळा पोलिसांनी केवळ 10 दिवसांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला। या प्रकरणी संदीप भालचंद्र पाटील दाजी आणि चंद्रदीप आधार पाटील या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्यांनी आपला गुन्हा कबूल केलाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।